कैलासवासी गंगा भागीरथी भामाबाई गंगाराम सोनवणे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने सोनवणे परिवार आणि चर्मकार समाजाचे आमच्या राज्याचे नेते आदरणीय सोनवणे सरांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे। संगमनेरमध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणाऱ्या अर्पण रक्त पिढीच्या माध्यम घेऊन या ठिकाणी आज रक्तदानाचे आयोजन करणं म्हणजे फार मोठी आणि प्रतिष्ठेची बाब मानली जाते। त्याचं कारण आहे की सगळीकडे सर्व समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा जात धर्म किंवा वंशभेद न करणारं एकमेव एक घटक म्हणजे रक्त आहे आणि ह्या रक्ताची गरज ओळखून आदरणीय सरांनी आपल्या मातेच्या प्रथम जे पुण्यस्मरण आहे त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रमाचं आयोजन केलं। खऱ्या अर्थाने ही देशाची सुद्धा फार मोठी गरज आहे आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारचे दांभिक कार्य न करता अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं हा समाजापुढे दिलेला त्यांचा एक आदर्श आहे। हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हे ज्यांना जिवंतपणे कळलं त्यांना गेल्यानंतर हे श्राद्ध करायचं आहे। कैलासवासी गंगा भागीरथी भामाबाई गंगाराम सोनवणे मूळचा वासुंदे तालुका पारनेर येथील हा परिवार। तसं जर आईचं माहेर पाहिलं गेलं तर माहेर पारनेर तालुक्यातलं सावरगावचं। 1955 साली वासुंदे येथील सोनवणे परिवारातील श्री गंगारामजी सोनवणे यांच्याशी ह्या मातेचा विवाह झाला।
घनदाट परिवारातून आलेली ही माता सोनवणे परिवाराची सून झाली. आपल्या पतीबरोबर नेटका फाटका संसार करत असताना 7 अपत्य या मातेला झाली. अशी 5 मिनिटाची माहिती तुमच्यापर्यंत देतो. बऱ्याच जणांना माहीत आहे, पण काही मध्ये माहीत नसतं म्हणून. 7 अपत्य झाली. बघा, पूर्वीच्या कालखंडाने आजच्या कालखंडामध्ये फार मोठा फरक आहे. आता 2 आणि 2 नंतर काहीच नाही. शास्त्राने तर सांगितलं 1 आणि 1 नंतर काहीच नाही. पण 7 मुलांना या मातेने सांभाळलं आणि घडवलं. का पुण्याईचं स्मरण करायचं आणि कुणाचं पुण्य स्मरण करायचं, ह्याला फार मोठी किंमत आहे. आपल्या लग्नाच्या नंतर 15 वर्षामध्ये पतीचं निधन झालं आणि संपूर्ण संसाराची जबाबदारी त्या मातेवरती पडली. माणूस श्रीमंत असलं तर सगळी माणसं त्याच्याकडे धावतात, पण गरिबाचं कुणी वाली नसतो. आणि अशा त्या मातेने पासून येथे येऊन गाभाड कष्टाचं जीवन जगत, एक वेळ जेवायला मिळायचं, एक वेळ उपाशी राहायचं. अशा परिस्थितीमध्ये वाटतं रंगनाथाला सोडले तर सगळ्यांना शिकवलं. आता ते काय शिकले नाही मला नाही माहिती. उत्तम ग्रामसेवक होता, परंतु 25 वर्षापूर्वी त्यांचंही अपघाती निधन झालं. शैक्षणिक क्षेत्रातला या भावंडांचा कालखंड असा होता की दिवसभर शाळेमध्ये बसत असताना डबा न्यायची प्रथा माहीत नव्हती. कारण घरी असेल तर डबा घेऊन जातील ना पुढे. आणि म्हणून ही दुसऱ्याच्या डब्यामध्ये डबा खाऊन वाटलेली ही पोरं, त्यातमध्ये आमचे रामदासजी सोनवणे सर असतील, इतर जगन्नाथ दादा असतील किंवा बाळासाहेब दादा असतील, रंगनाथ दादा असेल, आणि उर्वरित जे आता हयात असलेली सर्व. एकदा सरांच्या बाबतचं सांगतो. वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो, तसा प्रश्न विचारला जातो. हे उत्तर द्यायला उभे राहिले आणि उन्मळून खाली पडले. बाकीच्या म्हटलं काय झालं कोणाच तेवढंच अटॅक हा प्रकारचं काय कोणाला माहीत नव्हतं. काय झालं, शुद्धीवरती आलं, पाणी वगैरे मारलं. मग त्यांना कळलं की 2 दिवस जेवायलाच नव्हतं. अशा हाल अपेक्षेमध्ये या मातेचं जीवन केलं. शेवटचा कालखंड फार चांगला आहे. सरांनी त्यांच्या भावंडांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सेवा या मातेची केली. माता हयात असताना बऱ्याच वेळा सरांकडून मी ऐकायचो, आईविषयीचं अगदी भरभरून बोलायचं. वा, आताच छान वाटतं. आईविषयी फार भरभरून बोलायचं सर. खरं म्हणजे शिक्षकी पेशामध्ये असताना सुद्धा आपल्या आईचं कर्तृत्व, पाठीमागचा आईने काढलेला त्रास हृदयामध्ये ठेवला. जसे केले मीच होतो प्रवचनाला आणि सरांनी सांगितलं, म्हटले महाराज आपण वर्षश्राद्ध करत असताना माझ्या आईच्या स्मृती प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतील अशा प्रकारचं वर्षश्राद्ध करायचं. आईने केलेल्या पुण्याईचं स्मरण व्हावं म्हणून ते म्हटले पहिले 5 मिनिटात आईविषयी बोला. माझ्याविषयी एक शब्द बोलू नका, पण माझ्या आईविषयी बोला की जिने आम्हाला घडवलं. सर, त्या मातेने तुम्हाला सर्वांना घडवलं. आज ती सर्व मुलं जी हयात आहेत ती समोर दिसत आहेत, समाजालाही माहिती आहे. आणि तुम्ही समाजाचं काम करत असताना आपल्याकडे सुद्धा काहीतरी श्रेणी लागते ना. तुम्ही शिक्षक झाला म्हणजे BEd MPhil काहीतरी केलं म्हणून शिक्षक झाला. तसा समाजामध्ये समाजसेवक म्हणून मिळवताना स्वतःची पात्रता आहे की पहिल्यांदा आपल्या आई बापाशी एकनिष्ठ राहावं लागतं, तेव्हा समाजाबरोबर एकनिष्ठ राहायचा अधिकार प्राप्त होतो. त्या प्रकारचं एक राज्याला मिळालेलं नेतृत्व ज्या मातेने जन्माला घातलं, मी त्या मातेच्या पवित्र श्रुतीला या ठिकाणी अभिवादन करतो. परत एक श्रद्धांजली व्हायची नाही. पाटील तुम्ही पाहताय, तुम्ही ऐकताय माणसं. पातेलं भर दूध असतं, पण 1 मिठाचा खडा संपूर्ण दूध खराब करतो. आणि त्यात 5 क्विंटलचा खडा टाका, दूध परत नीट होत नाही. ही परिस्थिती आजची.
म्हणून प्रवचन कीर्तन स्मशानातून उठली, मंदिरातून उठली, स्मशानात आली असते. याला का? माणसं वेगवान झाले. किती वेगवान झाले? मी प्रत्येक प्रवचनात सांगतो, माणसं एवढी बिघडली, चोरी माणसं करतात आणि पकडून पोलीसचं पुत्र आणतं. इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली. संपत्ती आणि तारुण्य या 3 गोष्टी एकत्र आल्या की माणूस बिघडतो. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य या 3 गोष्टी एकत्र आल्या की माणूस बिघडतो. याच्यातली एक जरी संपली तर जाग्यावर काढली. पण सत्ता गेली की तो माणूस हा परमार्थ नाही. परमार्थाची व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली, जे जे भेटे त्याच्या डोळ्यामध्ये असल्यामुळे दुसऱ्याला दिलेलं दुःख याची जाणीव मला झाली पाहिजे. दुसऱ्याच्या सुखामध्ये मी नाचलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या ओठातले 6 मला लक्ष देऊन तांब्यावर पाण्याचे समोर घेऊन दिले पाहिजे. हा परमार्थ आहे. भुकेल्याच्या पोटामध्ये हे रावणाने केलेलं पाप होती. ती जागा 1000 वर्ष अपवित्र होती आणि त्या जागेवर राहणारे सुखात कधीच राहत नाही. हे आईबापाच्या सेवा न केल्याचं पाप जन्माला येते, लक्षात ठेवा. एवढं स्पष्ट कुणी बोलणार नाही. जो आईबाप सांभाळत नाही तो काय बोलणार आहे? नाही बोलू शकत. शेवटपर्यंत तुम्हाला सांगतो, शेवटपर्यंत मांडी का देतात तो? सर म्हणतात ना मांडी द्या. हां, माणसं गेल्यावर मांडी देतात. भागवत सांगतं गेल्यावर नका देऊ, जिवंतपणे द्या, जिवंतपणे द्या. कारण का? त्या मांडीच्या आधाराची गरज त्या म्हाताऱ्या माणसाला नाही. संतांमध्ये दोघांनाच पदवी आहे. एक संत शिरोमणी सावता महाराज आणि 1 नंबरचं संत शिरोमणी रोहिदास महाराज. का? आईबापाच्या सेवेमध्ये परमार्थ दाखवला, दुसऱ्याने कष्टामध्ये परमार्थ दाखवला. बाकीचे वाईट होते असं म्हणत नाही, पण शिरोमणी तत्व त्याला सांगतो. शिरोमणी हुंचूच राहावं. लोकांना राग येतो, माझा राग येतो. तुम्ही फार स्पष्ट बोलता. मला कुठं तुमच्या इथे कामाला यायचं? मी मागा सांगितलं 6 इंची पाईप दिलेलं आहे. 6 इंच्याकरता करायचं की त्या मातेचं पुण्य वाढायचं. प्रत्येक गेलेला जीव 365 दिवसांनी या पृथ्वी तलावरती जन्माला येतो. प्रमाणे माऊलींचं उपजेते नासे, नासले ते पुनरपी दिसे, एक टीका यंत्र जैसे परिभ्रमेगा. सृष्टीचक्राचा नियम आहे. की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी सर्व नातेवाईक, अभ्यस्त, सर्व समाजातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर इकडे, सर सर संत श्रेष्ठ रविदास महाराज आणि मातोश्री भामाबाई यांना अतिशय मनपूर्वक अभिवादन करतो. की रंगनाथ हा अतिशय सोजवळ सज्जन, खरं म्हणजे ही सगळीच भावंडं महाराज, सगळीच भावंडं जी आहेत ही अतिशय सोजवळ आहे. आणि याचं श्रेय अर्थात हे मातोश्री भामाबाईंना जातं. आणि म्हणून त्यांना मी या ठिकाणी अतिशय विनम्रपणानं अभिवादन करतो. आमच्या शेवाळे परिवाराच्या वतीनं, शंकरराव शेवाळे पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं, कॉम्रेड दत्ता देशमुख प्रतिष्ठानच्या वतीनं आणि आमची जी कॉलनी आहे विद्याविहारनगर, त्या कॉलनीतल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. जय हिंद. माझी आई भामाबाई गंगाराम सोनवणे तिच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला. माझ्यावर तुम्ही जे प्रेम दाखवलं, सर्वजण या ठिकाणी लांबून उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे, सर्वच पाहुण्यांचे, आपले ज्येष्ठ मित्र सगळे सोयरे, माझे जुने स्टाफ मेंबर, सह्याद्री सेवानिवृत्त शिक्षक, माझी व्याही मंडळी, नातेवाईक, पाहुणे, सर्व माझे चाहते, माझ्या जवळचे पाहुणे, माझ्या जवळचे मित्र सगळेच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी या माझ्या आईच्या वर्षश्राद्धानिमित्त सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.
माझ्या कामकर परिवाराच्या वतीने तसंच चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोकनेते माजी आमदार सीतारामजी नंदाट मामा सामाजिक प्रतिष्ठान आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवर माता भगिनी बांधवांच्या वतीने ही मातेला मी विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रक्तपेढी म्हणजे अर्पण ब्लड बँकेचे काही कर्मचारी उपस्थित आहेत. रक्तदान शिबिरही त्यांनी ठेवलेलं आहे. ज्या कोणाला तरुणांना रक्तदान करायचं असेल, तरुणींना रक्तदान जर करायचं असेल तर त्या ठिकाणी रक्तदानाचं पवित्र कार्य आपण करावं. त्याचबरोबर तिसरी एक महत्त्वाची सूचना आहे की बाबा महाराजांनी अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. पहा, मला सुद्धा खूप दिवसापासून तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो. अशोकराव नारायण वागचौरे